गेल्या 1.5-2 महिन्यापासून तपोवन येथील साधूग्रामच्या जागेचा विषय राज्यभर आणि देशभर गाजत आहेत। खरं तर या तपोवन परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे आरक्षित साधूग्रामच्या जागा आहेत त्या जागेच्या बाबतीत आपण RTI मधून जेव्हा नाशिक महापालिकेतून माहिती मागितली आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की 2016च्या एप्रिलच्या महासभेच्या मध्येच त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी नगरसेवक असतील त्यांनी या जागेवर रिक्रिएशन सेंटर म्हणजे उत्सव, खेळ, मैदानी खेळ किंवा विविध प्रदर्शने भरण्यासंदर्भात ही जागा 11 वर्ष आणि अधिक महिने ही त्यासाठी द्यायची आणि उरले 3 महिने साधूग्रामसाठी वापरायची अशा प्रकारचा ठराव त्यावेळेस बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे। खरं तर त्याच्या 1 महिना अगोदर या ठरावाबाबत जी सभा झाली ती तहकूब करण्यात आली आणि पुन्हा 1 महिन्यामध्ये जे काही चक्र फिरले सर्वपक्षीय नगरसेवकांची, सत्ता कोणाची असेल ते माहिती नाही किंवा त्यावेळेच्या सत्ताधारी आजचा पुन्हा भाजपमध्ये आहेत, तर ती सर्व जी चक्र फिरली ती पुन्हा या तपोवनच्या जागेभोवती फिरली। म्हणजे ही जागा एखाद्या मोठ्या बिल्डरला, डेव्हलपरला देण्यासंबंधित म्हणजे विकण्यासंदर्भात या नगरसेवकांचं 2016 पासूनचं काळं कृत्य आणि पाप चालू होतं। म्हणजे जेव्हा ही समोर चर्चा या काही महिन्यापूर्वी आली आणि त्यावेळेस ज्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्या चर्चेतून माननीय आयुक्त मॅडमनी 2016चा विषय समोर मांडला आणि म्हणून आपण ही माहिती मागितली। तर LBT बंद होऊन उत्पन्नाचं साधन कमी झालं म्हणून उत्पन्नाचं साधन वाढावं यासाठी त्यांनी ही जागा विकण्याचा ठराव केलेला आहे। परंतु हे त्या नगरसेवकांचं आणि महापौर उपमहापौरांचं हे साफ चुकीचं धोरण होतं। उत्पन्नाची साधने आपल्याकडे भरपूर आहेत, पर्याय आहेत, ती पर्याय सोडून ही जागाच विकण्याचा का घातला गेला याचं उत्तर आत्ताचे जे नगरसेवक पुन्हा निवडणुकीला उभे आहेत, उमेदवार आहेत, जे आमदार आहेत त्यांनी आपल्याला द्यावं। कारण मला तरी वाटतं हीच आत्ताचे आमदार त्यावेळेस नगरसेवक होते, मग त्यांनी आता जनतेला उत्तर द्यावं आणि समोर येऊन हे सांगावं। जर आम्ही खोटं बोलत असेल तर हा महापालिकेचा कागद आहे, हे तुमच्या समोर मांडत आहोत, माहिती अधिकारातून मिळालेला कागद आहेत। हे या महापापामध्ये प्रशासनानं पण सहभागी व्हावं, राज्य शासन सहभागी व्हावं, यासारखी वाईट घटना ही नाही आहे। म्हणजे याच्यामध्ये मुख्यमंत्री मंत्री महोदयापासून तर नगरसेवक, प्रशासन आयुक्त कार्यालयापर्यंत हे सगळे धागेदोरे दिसून आलेले आहेत। यामुळे या निवडणुकीत भाजपला किंवा जी नगरसेवक 16मध्ये होती त्यांना याच्या भोगावंच लागेल या निवडणुकीमध्ये आणि प्रशासनाला पण निवडणूक झाल्यानंतर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल एवढं ध्यानात ठेवावं। धन्यवाद। दत्तू बोडके, नाशिक।